दीपोत्सवाचा कार्यक्रम जो आहे हा सावळाराम क्रीडा संकुलामध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडला। आपण सगळ्यांनी याच्यामध्ये मोठा सहभाग घेतला, त्यासाठी आपल्या सगळ्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आणि उद्या ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय की प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा उद्घाटन आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठापना अयोध्येला 500 वर्षानंतर या ठिकाणी होते। मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आनंदाची ही बाब आहे आणि आपल्यासाठी आपल्या आयुष्यामधला कुठला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असेल तर तो उद्याचा क्षण आहे, ज्याचे साक्षीदार आपण सगळे लोक जे आहोत हे या ठिकाणी होणार आहोत। 500 वर्ष वाट बघायला लागली आणि 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे या ठिकाणी उभं राहत आहे। या देशाची यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अथक प्रयत्नाने जे आहे हे मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे। अगोदर लोकांना वाटत होतं हे मंदिर उभं राहणार की नाही राहणार, पण आज हे मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि उद्या आपण सगळे लोक जे आहोत हे त्याचे साक्षीदार होणार आहोत। मला वाटतं आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी जे आहे ह्या मंदिराच्या माध्यमाने जे आहे आपला जो इतिहास आहे हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे आहे हे मंदिर जे आहे आपल्या आयुष्यामध्ये एक मोठं काम जे आहे हे या ठिकाणी करणार आहे। आजपर्यंत आपल्याला अयोध्येला गेल्यानंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे हे एका छोट्याशा झोपड्यामध्ये घ्यायला लागत होतं, पण आज उद्यापासून प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे हे मोठ्या भव्य दिव्य मंदिरामध्ये जे आहे ते आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला जे आहे हे या ठिकाणी घ्यायची संधी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। पूर्ण देशामध्ये एक आनंदाचा, एक उल्हासाचा, एक उत्साहाचा आणि प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे प्रत्येक सोसायटीमध्ये जे आहे हे लोकांनी स्वतः जे आहे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। याच्यावरून आपल्याला दिसून येतं की लोकांचा जो उत्साह आहे, लोक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते की हे मंदिर जे आहे हे मंदिर जे बनतंय याच्यासाठी खूप हुतात्मे गेले, खूप लोकांनी जो आहे तो आपल्या प्राणाची आहुती दिली, कारसेवकांनी जे आहे ते त्या ठिकाणी आहुती दिली आणि आज ह्या सगळ्या संघर्षानंतर जे आहे हे मंदिर या ठिकाणी उभं राहतंय। बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं की अयोध्येमध्ये जे आहे ते प्रभू श्रीरामांचं मंदिर या ठिकाणी बनलं पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं। म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी दीपोत्सव जो आहे हा पूर्व संध्येला या ठिकाणी साजरा करतोय, त्याचे साक्षीदार आपण सगळे लोक झालेलो आहोत। त्याचबरोबर विविध ठिकाणी जे आहे ती रोषणाई या कल्याण लोकसभेमध्ये आपण केली आहे। आपल्या सगळ्यांना मी निमंत्रित देखील या ठिकाणी करतो की चक्की नाका जे कल्याण पूर्वेमध्ये त्या ठिकाणी एक 100-120 फुटी मंदिर जे आहे प्रभू श्रीरामांची प्रतिकृती मंदिराची त्या ठिकाणी आपण उभारलेली आहे। तिथे देखील रोज हजारो राम भक्त जे आहे ते दर्शन त्या ठिकाणी घेत असतात। एक मंदिराची प्रतिकृती जी आहे ही आपल्या जिमखान्यामध्ये देखील रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केलं, तिथे रोज वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। चक्की नाक्याला उद्या प्रभू श्रीरामांच्या वरचं एक भव्य दिव्य नाटक जे आहे जय श्रीराम, हे जय श्रीराम नाटक देखील त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये होणार आहे। त्याच्यासाठी देखील आपल्याला सगळ्यांना मी निमंत्रित या ठिकाणी करू इच्छितो। येणाऱ्या काही दिवसामध्ये हा जल्लोष जो आहे, हा उत्साह जो आहे हा वेगळ्या एका शिगेला पोचलेला असेल आणि आपण सगळे लोक जे आहोत एका वेगळ्या भावनेने, एका वेगळ्या उत्साहाने जे आहे हे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे हे उद्यासाठी एक वेगळं जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ती जी आहे ती उद्या 22 तारखेला त्या ठिकाणी होते। मी त्या निमित्ताने सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की उद्या
पूर्ण जग जे आहे हे प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होताना जे आहे हे सगळे लोक त्या ठिकाणी त्याचे साक्षीदार होणार आहेत. आपण देखील त्याचे साक्षीदार जे आहे ते या ठिकाणी होऊ. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मी आमच्या सगळ्या शिवसेना डोंबिवली शाखा सगळे पदाधिकारी, शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी कार्यकर्त्यांचं, सहकाऱ्यांचं, सामाजिक संस्था ज्या ज्या या दीपोत्सवामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कारण की त्यांनी गेले अनेक दिवस जे आहे हे कार्यक्रमासाठी प्रयत्न या ठिकाणी केले, मेहनत केली. त्या सगळ्यांचं देखील या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या मदतीने जे आहे एक हे दीपोत्सवाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होऊ शकला. आणि आपला हा दीपोत्सव जो आहे कुठला रेकॉर्ड आहे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये जे आहे हे 1,11,111 दिव्यांनी जी आपण या ठिकाणी रांगोळी साकारलेली आहे, हे जे दीपोत्सव या ठिकाणी केलेला आहे तो त्याच्यामध्ये जे आहे ही त्याच्यामध्ये त्याची नोंद जी आहे ती त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या निमित्ताने देखील सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.